कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल. कारण एम-पी-एस-सीने जे आहे, जो राज्यसेवा पॅटर्न जो बहुचर्चित होता. खूप डिबेट्स अँड डिस्कशन झाले. तर फायनली जे आहे त्याचं नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे आणि राज्यसेवा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे जसं यू-पी-एस-सीमध्ये जसा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असतो. प्रिलिम, ऑब्जेक्टिव्ह, मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आणि पर्सनॅलिटी टेस्ट जे आहे, असा जो पॅटर्न असतो, सेम पॅटर्न जे आहे राज्यसेवा एम-पी-एस-सीला लागू झालेला आहे. आणि त्याची जी प्रिलिम ही नावाची जी परीक्षा असते, ही जी आहे पूर्वपरीक्षा 28 सप्टेंबर 2025ला जे आहे होणार आहे आणि हे त्याचं नोटिफिकेशन जाहीर झालं आहे. ते डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच असेल. आता यामध्ये काय आहे, की जवळपास 385 पदं आहे. आता जी राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा होणार आहे, तर ती कंबाईन होणार आहे, म्हणजे जॉइंट होणार आहे. तर त्यामध्ये जे 385 पदं आहेत, तर त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग त्याला राज्यसेवा म्हणतो. राज्यसेवेची पदं प्लस महाराष्ट्र वनसेवा, फॉरेस्ट सर्व्हिस, त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तर या 3 परीक्षा ज्या आहेत, 3 ज्या आहेत त्याच्या प्रिलिम एकच होणार आहे. पण मेन्स वेगवेगळ्या राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या राज्यसेवेची मेन्स वेगळी राहील, फॉरेस्ट वनसेवा वेगळी राहील, त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीची एक्झाम काय वेगळी राहील, मेन्स वेगळी राहील. फक्त प्रिलिम कॉमन आहे. आता राज्यसेवेच्या पोस्ट आता भविष्यात वाढतच जाणार आहे. कारण की 28 सप्टेंबरला प्रिलिम आहे. त्यामुळे भरपूर वेळ आहे. त्यामुळे जेवढ्या पोस्ट असेल त्यामध्ये आता हळू वाढ होतच जाईल. कारण की पहिल्यांदा जे आहे 2025 मध्ये यू प्रमाणे एम होणार आहे. त्यामुळे सर्वांना न्याय भेटला पाहिजे. आता ही जी राज्यसेवा आहे, ही डिस्क्रिप्टिव्ह करण्यामागचा हेतू काय? कारण ही राज्यसेवेचा जर आपण अभ्यास केला आणि या राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे, याची जी डेप्थ आहे, ही जर आपण यू-पी-एस-सीशी कंपेअर केली, तर तुम्हाला जे आहे, तर राज्यसेवेचा जर अभ्यास केला, तर तुम्हाला यू सुद्धा क्रॅक करता येतं. आणि राज्यसेवा जशी मराठीमध्ये देता येतं, इंग्रजीमध्ये देता येतं, तसंच यू पूर्ण पॅटर्न मराठी माध्यमातून पूर्ण पेपर लिहिता येतात आणि इंटरव्ह्यू सुद्धा मराठी पॅटर्नमधून देता येतो यू त्यामुळे राज्यसेवेचा अभ्यास केला, तर तुमची यू क्रॅक होते. राज्यसेवेचा अभ्यास केला, की तुमची कंबाईन त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे एक्झामिनेशन असतात, स्टाफ सिलेक्शन कमिशन, कारण की त्या परीक्षा सुद्धा इंग्लिश आणि मराठी माध्यमातून आलेल्या आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन हजारोमध्ये पोस्ट असतात. त्यामुळे तुम्हाला आता परीक्षा एक आणि संधी अनेक असा कन्सेप्ट होणार आहे राज्यसेवेत. ठीक आहे. कारण राज्यसेवेचा समजा यू-पी-एस-सीचा सिलेबस जर 100 असेल, तर तो सेम सिलेबस, सेम पॅटर्न एम-पी-एस-सी राज्यसेवेला आहे. 100 प्लस 10% एक्स्ट्रा आहे. तर 10% एक्स्ट्रा कोणता? तर महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास. आता तो जर 10% जर आपण सिलेबस केला, तर आपल्याला जे आहे महाराष्ट्रही कव्हर होते आणि ऑल ओव्हर इंडिया जेवढ्या एक्झाम्स आहेत, त्या सुद्धा कव्हर होतात. फक्त थोडे 6 महिने अभ्यास करायला काय लागेल, थोडेसे जास्त लागू शकतात. कारण की हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. राज्यसेवा हे खूप बॅलन्स अप्रोच आहे, जर प्रॅक्टिकली विचार केला तर. ठीक आहे. कारण की राज्यसेवेची जी प्रिलिम आहे, ठीक आहे, प्रिलिम, ठीक आहे. त्याचा जर आपण अभ्यास करतोय, तर यू-पी-एस-सीच्या प्रिलिमचा अभ्यास तर 90% काय सेम आहे. ठीक आहे. पण 10% भाग थोडासा काय येतो, वेगळा येतो. कारण थोडी राज्यसेवा ही फॅक्च्युअल राहणार आहे. कन्सेप्च्युअल तर राहीलच, पण थोडी फॅक्च्युअल राहील. यू-पी-एस-सी जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल, थोडीशी फॅक्च्युअल असते परंतु शेवटी अभ्यास तर सारखाच करावा लागतो. त्यामुळे जे आहे आपण असं आता ते डिस्क्रिमिनेशन करणं बंद करा, की राज्यसेवा वेगळी आणि यू-पी-एस-सी वेगळी. आता दोन्ही जवळपास काय झाले सारखे. मला तर कधी-कधी असं वाटतं, की राज्यसेवेमध्ये सी जर आपण स्कोरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास केला, सी-सॅटचा, तर राज्यसेवा आणि यू-पी-एस-सीला सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा जो पेपर असतो, हा क्वालिफाईंग असतो. 1/3 मार्क्स लागतात फक्त. परंतु तो जर स्कोरिंग जर अभ्यास केला आपण, तर मग आपला राज्यसेवेचा विद्यार्थी सोबत बाकीच्या केंद्र व राज्य सरकारच्या परीक्षा काय करू शकतो? क्रॅक करू शकतो. आणि अंकगणित व बुद्धिमत्ता सर्व ठिकाणी सर्व परीक्षेला स्कोरिंग असते. राज्यसेवा आणि यू-पी-एस-सीला क्वालिफाईंग असते. तर असा तो अप्रोच बिल्डअप करावा लागेल तुम्हाला आता, की राज्यसेवा हे फाउंडेशन आहे आणि त्याद्वारे तुम्हाला सर्व परीक्षा काय करता आल्या पाहिजे? देता आल्या पाहिजे. ठीक आहे असं. आता यामध्ये जे आहे ही जी परीक्षा आहे सॉरी प्रमाणे राज्यसेवा जे पॅटर्न बनलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. या पहिलं वर्ष आहे. ठीक आहे 2025 मधलं. तर हा जो आहे म्हणजे याच्या अगोदरही राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होती. डिस्क्रिप्टिव्ह नंतर जे आहे मग ऑब्जेक्टिव्ह झाली आणि आता पुन्हा ऑब्जेक्टिव्हवरून काय झाली? डिस्क्रिप्टिव्ह. कारण डिस्क्रिप्टिव्हमध्ये कसं असते, की बेसिकली जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट जे असतात, ते सिव्हिल सर्व्हिसच्या पोस्ट असतात. सिव्हिल सर्व्हिसच्या पोस्टचं बेसिक काम असते डिसिजन मेकिंग. आणि हे डिसिजन मेकिंग जे आहे सर्व गोष्टींचा जे आहे क्रिटिकल थिंकिंग करून घेता आलं पाहिजे. बॅलन्स निर्णय घेता आले पाहिजे. त्यामुळे पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणे खूप गरजेचं होतं. म्हणून जे आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ऑब्जेक्टिव्हवरून डिस्क्रिप्टिव्ह केलं. पण त्यामुळे काय होईल, की महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना जे आहे राज्यसेवेचा अभ्यास केल्यामुळे याला फर्स्ट इयरपासून किंवा आपण जर अभ्यास स्टार्ट केला, तर राज्यसेवेचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला केंद्र व राज्य सरकारच्या जवळपास सर्व परीक्षा काय करता येईल, क्रॅक करता येईल. कारण की याची डेप्थ आणि हॉरिझॉन्टल जे आहे जे स्कोप जर बघितला, तर हा खूप व्हास्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना आता जे प्रॉब्लेम येत होते पहिले, ठीक आहे, तर ते प्रॉब्लेम आता येणार नाही. बरीचशी इन्सिक्युरिटी काय होईल, कमी होईल. ठीक आहे, हा भाग आहे. आणि आता कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करायला पहिले 3 वर्ष लागायचे, तर आता 1.5 वर्षातही होऊ शकतो. कारण की ऑनलाईनमुळे कसं होतं, की ऑनलाईनमुळे तुमचा जो वेळ आहे तो कमी झालेला आहे. हे लक्षात घ्या पहिले.
कारण की तुम्हाला ज्या ऑलरेडी जे आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे खूप सारे टूल्स आहेत, ChatGPT सारखे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही काही प्रॉब्लेम आला तर पटकन बघता येतो. त्यामुळे तुमचा अभ्यास करण्याचा स्पीड काय झाला? वाढला. फक्त तुम्हाला आयोगाला ज्या प्रकारे डिमांड आहे आयोगाची, त्या प्रकारे प्रश्न पडले पाहिजे, असा भाग आहे. त्यामुळं हा जो पॅटर्न आहे, तर या पॅटर्नमध्ये जे आहे, तर जी राज्यसेवा आहे, तर त्याची प्रिलिम इंटिग्रेटेड आहे. लक्षात घ्या. जसं यू-पी-एस-सी असते. यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. तर त्यामध्ये यू-पी-एस-सीच्या सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा तर असतेच. पण जे आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस याची प्रिलिम सुद्धा कोणासोबत असते? सिव्हिल सर्व्हिसमध्ये. म्हणजे यू-पी-एस-सीची सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये प्रिलिममध्ये सिव्हिल सर्व्हिसेस प्लस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस याची प्रिलिम कॉमन असते. परंतु इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आणि सिव्हिल सर्व्हिस म्हणजे आय-एस आपण थोडक्यात म्हणू. तर याची मेन्स वेगळी असते. ठीक आहे. तसंच इथं जे आहे, तर जे आहे राज्यसेवा, महाराष्ट्र वनसेवा म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिस याची प्रिलिम कॉमन आहे. सोबत सिव्हिल इंजिनिअरिंग प्रिलिम कॉमन आहे. प्रिलिमचा सिलेबस पॅटर्न सर्व सेम आहे. एकच पेपर राहणार आहे. परंतु मेन्स वेगवेगळी राहील. ठीक आहे. असा भाग आहे. मग अशा प्रकारे जे आहे, तर हा एक महत्त्वाचा पॅटर्न आहे. जो आयोगाने जे आहे म्हणजे खरंच आयोगाला जे आहे आपण म्हणजे विशेष जे आहे थँकफुल राहायला पाहिजे. कारण की भविष्याचा जर विचार केला, तर त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे. फक्त डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे जे पेपर जे इव्हॅल्युएशनचे इश्यू होते, तर 3 लेव्हल मॉडरेशन राहणार आहे. 3 लोकं पेपर चेक 3 ऑनरेबल प्रोफेसर चेक करणार आहे. त्याचा ॲव्हरेज मिळणार आहे. त्यामुळे यू-पी-एस-सीच्या धर्तीवर पेपर चेक होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे मराठी माध्यमातून राज्यसेवा दिली, तर तुम्हाला मराठी माध्यमातून यू-पी-एस-सी देता येतं. ठीक आहे. तोही काही विषय नाही आहे. आता फक्त प्रश्न आहे 275 मार्काचा इंटरव्ह्यू. ठीक आहे. तर तो 275 मार्काचा इंटरव्ह्यू थोडासा क्वेशन मार्क आहे. कारण की त्यात खूप प्लस मायनस होण्याची शक्यता काय जास्त. त्यामुळे मला असं कधी-कधी वाटतं, की यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी इंटरव्ह्यूचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावं. ठीक आहे. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जर एखाद्याला खूपच कमी मार्क्स आले 275 पैकी 50च मार्क्स दिले, तर त्याला रिइव्हॅल्युएशनला टाकता आलं पाहिजे. ठीक आहे. जसं अमेरिकेमध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये ही पद्धत आहे. ठीक आहे. तर त्यामुळे इव्हॅल्युएशन जे आहे आणखी बेटर होऊ शकतं. म्हणजे ज्यांना दीड समजा 275 आहे. 150 पेक्षा कमी जर मार्क्स दिले असेल, तरच रिइव्हॅल्युएशनला टाकता आलं पाहिजे. म्हणजे तिथं जी मॅनिप्युलेशनची शक्यता आहे इंटरव्ह्यूमध्ये ती सुद्धा कमी करता येईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बरेचसे जे आहे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे. मग इथं जे आहे कारण की शेवटी हा जो आहे खूप मोठं करियर आहे आणि याला डेडिकेशन तर लागतंच. पण डेडिकेशनपेक्षाही जे आहे सर्वात महत्त्वाचा भाग कोणता लागतो, की डिमांड ऑफ एक्झामिनेशन हा भाग काय महत्त्वाचा. ठीक आहे. आता जे आहे या नोटिफिकेशनमध्ये जेव्हा आपण पाहिलं, आता या परीक्षेचा जे आहे राज्यसेवा प्रिलिमचा जो त्या फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे, तर 28 मार्च सुरू होणार आहे तर 27 एप्रिलपर्यंत. 28 28 मार्च ते 17 एप्रिलपर्यंत जे आहे, प्रिलिमची डेट आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने जे आहे तुम्ही फॉर्म जे आहे भरू शकता. शुल्क वगैरे सर्व. ठीक आहे. याचे डिटेल्स आता मी ते डिटेल्स जे आहे, त्यामध्ये जाणार नाही जास्त. ठीक आहे. कारण की ते डिटेल्स तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यामध्ये जे बेसिक जे पॉइंट्स दिलेले आहे, ठीक आहे, की यू-पी-एस-सीला जसे अटेम्प्ट्स असतात, ठीक आहे, यू-पी-एस-सीला. तर राज्यसेवेला अटेम्प्ट्स राहणार नाही. त्या राज्यसेवेला अटेम्प्ट्स नाही राहणार, वयाची मर्यादा राहील. तर यामध्ये वय कधी, किती काढावं, काय त्याचे सर्व डिटेल्स काय केले आहे, दिलेले आहे. तुम्हाला कुठलाही काही डाऊट असेल तर मी नंतर नक्कीच सांगेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक दिव्यांग आरक्षण कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतं त्याच्याबद्दलच्या सर्व गोष्टी दिलेल्या आहे. त्यानंतर जे आहे त्यामध्ये जे आहे कोणत्या पोस्ट किती असेल, ठीक आहे. आता यामध्ये डेप्टी कलेक्टर, तहसीलदार ह्या व्हॅकन्सीज दिलेल्या नाही आहे. परंतु ते भविष्यात ॲड होत असतात. अशी एम-पी-एस-सीची परंपरा असते जनरली, की कसं असतं, की गव्हर्नमेंटनी जेवढ्या व्हॅकन्सीज पाठवल्या तेवढ्या एम-पी-एस-सी जाहीर करते. आणि एम-पी-एस-सी ही रिक्रुटमेंट बॉडी आहे. सिलेक्शन बॉडी नाही आहे. त्यामुळे जे आहे जसजसे ॲप्लिकेशन येत राहतात वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आणि डिपार्टमेंटमधनं तसतशी एम-पी-एस-सी पोस्टच्या व्हॅकन्सीज काय करते, डिक्लेअर करते. ते प्रिलिमपर्यंत जाहीर होऊन जाईल, की एक्झॅक्ट किती व्हॅकन्सीज कोणत्या पदाच्या आहे. त्यामुळे तुम्ही या सध्याच्या याच्यावरून जे आहे जज करू नका, अभ्यासाला लागून जा. ठीक आहे. तर इथं जे आहे हा एक भाग आहे. त्यानंतर जे आहे कोणते पदं असतात यामध्ये, याच्या सर्व दिलेल्या डिटेल्स. त्यानंतर जे आहे फी वगैरे कोणत्या पदाला काय लागते. आणि यामध्ये जे आहे सर्व ज्यात कोणत्या पोस्ट असतात. त्या प्रत्येक पोस्टनुसार किती व्हॅकन्सीज आहे. राज्यसेवा 127 पदं, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ म्हणजे ग्रुप ए 79 पोस्ट आहे. ठीक आहे. ग्रुप ए म्हणजे अशा सर्व पोस्ट दिलेल्या आहे, कोणत्या व्हॅकन्सीज आहे, कॅटेगरीनुसार ज्या व्हॅकन्सीज सर्व डिटेल्स दिलेल्या आहेत त्या पेजमध्ये तुम्ही बघू शकता.
त्यामध्ये जे आहे तुम्हाला कोणते पोस्ट आहे, राज्यसेवेमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहे सध्या, ठीक आहे? ज्या व्हॅकन्सीज आहे, ते डिटेल्स दिलेले आहे. यानुसार तुम्ही बघू शकता, ठीक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा फोकस जो आहे आपल्याला, की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जे आहे तुमच्या म्हणजे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत, ते अभ्यासाची स्ट्रॅटेजी आहे. मी तर म्हणतो 11वी-12वीच्या नंतर फर्स्ट इयरपासून तरी जे आपण काय केलं पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला लागून गेलं पाहिजे. कारण की तो पॅटर्न असा आहे, की ज्यामुळे तुम्हाला परीक्षा एक आणि संधी अनेक हे करता येतं व्यवस्थित. परंतु त्याप्रकारे आणि या परीक्षेमध्ये जसे प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तसं नसतं. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये 3 टप्पे जरी असले, तर महत्त्वाचा टप्पा असतो मेन्स. तर मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू पूर्ण अभ्यास पहिले करून टाकला पाहिजे आणि त्यानंतर मग प्रिलिमकडे आला पाहिजे. ते मेन्सकडनं प्रिलिमकडे येणं गरजेचं असते. हा भाग असतो. म्हणजे आपण सखोल अभ्यास केला, की मग आपल्याला प्रिलिम देणं सुद्धा काय होतं सोपं जातं. ठीक आहे. मग आपण असं फक्त पहिली प्रिलिम नंतर मेन्स नंतर इंटरव्ह्यू असं करू नये. आपण मेन्स आणि प्रिलिमचा अभ्यास इंटिग्रेट करावा. ओके. सर्वांना जे आहे आयोगाने जे नवीन पाऊल घेतलं, बद्दल आयोगाचं जे आहे खरंच पुन्हा मी जे आहे आभार व्यक्त करतो. आणि राहिला प्रश्न जे आहे, की बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, की यामुळे सामान्य वर्गाला जे आहे चान्स मिळणार नाही. परंतु ओल्ड पॅटर्न जो होता राज्यसेवेचा, तर त्यामुळे महाराष्ट्रातल्याच परीक्षा ज्या आहेत देणं शक्य होत होतं. परंतु या पॅटर्नमुळे जे आहे तर सर्वांना जे आहे सर्व परीक्षा देण्याची क्षमता काय होत आहे, जे आहे शक्य होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या संधी वाढल्या. ते ओल्ड राज्यसेवा पॅटर्न आणि न्यू राज्यसेवा पॅटर्न यामध्ये खूप फरक आहे. न्यू राज्यसेवा पॅटर्नमध्ये जे आहे तर तुम्हाला केंद्र सरकारचं जे मार्केट आहे ते ओपन होणार आहे. फक्त त्यासाठी सी तुम्हाला थोडी काय करावं लागेल, स्कोरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास करावा लागेल. ते तुम्हाला बाकीच्या परीक्षा देता येईल. ठीक आहे. असा तो काय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे एकदम त्याला व्यापक दृष्टिकोनातून पाहावं. म्हणजे तुम्हाला आणखी त्याला म्हणजे विद्यार्थ्यांच्या जेवढ्या काही पोटेन्शियल आहे, जेवढ्या काही संधी आहे, त्याला प्रॉपर न्याय देता येईल. ओके. मला कुठलेही काही डाउट्स असेल, तर मी या चॅनलवर जे आहे रेग्युलर लेक्चर घेत असतो. तुम्हाला कुठल्याही सब्जेक्शनवर काही सजेशन पाहिजे असेल, तुम्ही जे आहे आमचं ॲप लायसर्स कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे तुम्ही जे आहे कुठलाही प्रश्न मला विचारू शकता किंवा आमचा जे इन्स्टिट्यूटचे जे WhatsApp नंबर आहे, ठीक आहे. 777-587-4870 ठीक आहे. तर हे जे याच्यावर WhatsAppसुद्धा करू शकता. चाणक्य फाउंडेशन अमरावती. ओके. सर्वांना शुभेच्छा. अभ्यासाला लागा. हे जे आहे केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचा झेंडा काय करा फडकवा.